आर-आर-बी, एन-टी-पी-सीचा फॉर्म भरताना खरंच सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट लागते का? हे आज आपण जाणून घेऊया. जर तुमच्याकडे असलेलं स्टेट सर्टिफिकेट या दिलेल्या फॉर्मॅटमध्ये असेल आणि तुमच्या स्टेट सर्टिफिकेटवर या 3 गोष्टी मेन्शन असतील, तर तुम्हाला कुठल्याही सेंट्रल कास्टची आवश्यकता नाही. नंबर 1, तुमचं स्टेट कास्ट सर्टिफिकेट हे इंग्लिश भाषेमध्ये असणे आवश्यक आहे. नंबर 2, तुमच्या स्टेट कास्ट सर्टिफिकेटवर या दिलेल्या ॲक्टपैकी कुठलाही एक ॲक्ट मेन्शन असणे आवश्यक आहे. आणि नंबर 3, तुमच्या स्टेट कास्ट सर्टिफिकेटवर या दिलेल्या क्लास 1 ऑफिसर्सपैकी कुठल्याही एका क्लास 1 ऑफिसरची साईन असणे आवश्यक आहे. जर असे असेल तर तुम्हाला कुठल्याही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. पण जर याउलट तुमच्या सर्टिफिकेट जर मराठी भाषेमध्ये असेल किंवा तुमच्या सर्टिफिकेटवर नायब तहसीलदारची सही नसेल, तर तुमचं सर्टिफिकेट सेंट्रलमध्ये व्हॅलिड मानलं जाणार नाही व तुम्हाला वेगळं सर्टिफिकेट काढावं लागेल. आय होप ही माहिती नक्कीच तुम्हाला हेल्पफुल राहील.